मनसे मुंबईत 53 जागा लढवणार. मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. नवी मुंबई संभाजीनगरसह 14 महानगरपालिकेत भाजप शिवसेनेत काडीमोड. मुंबईसह फक्त 11 मनपातच युती. पुण्यातही भाजप शिवसेना युती तुटली. भाजप 165 तर शिवसेना 70 जागांवर स्वबळावर लढणार. वंचितकडून ऐनवेळी घात. मुंबईत काँग्रेसला परत केल्या 16 जागा. उमेदवार शोधताना शेवटच्या दिवशी काँग्रेसची पळापळ. 2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस. तोपर्यंत प्रत्येक पक्षाला नाराज. बंडखोरांना रोखण्याचं आव्हान. राहुल नार्वेकरांच्या कुटुंबाला भाजपकडून 3 तिकीट. नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत 1 अतिरिक्त तिकीट. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं. अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करण्यात आदित्य ठाकरेंना अपयश. वरळीत मध्यस्थी करण्यासाठी अखेर उद्धव ठाकरे मैदानात. मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची 3री यादी जाहीर. 30 उमेदवारांना संधी. आतापर्यंत 95 उमेदवार मैदानात. मुंबईत राष्ट्रवादी स्वबळावर. प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून एबी फॉर्म. वॉर्ड क्रमांक 3 मधून लढणार. भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार लढणार. शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या आता भाजपच्या तुकड्यांवर. एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊतांचे टोले. लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या मुदतवाढ नाही. तब्बल 45 लाख बहिणी राहणार वंचित. अयोध्येत राम मंदिराच्या 2ऱ्या वर्धापन महोत्सवाचा उत्साह. राम मंदिर ट्रस्टकडून 5 दिवसांच्या भव्य उत्सवाचं आयोजन. शाश्वत विकासासाठी ठोस सुधारणांचं आवाहन. पंतप्रधानांची अर्थतज्ञांशी सल्लामसलत. असीम मुनीर यांच्या मुलीचा निकाह त्यांच्याच सख्या भावाच्या मुलाशी. रावळपिंडीत पार पडला शाही विवाह सोहळा. बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार. एस जयशंकर आज ढाका दौऱ्यावर. खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी राहणार उपस्थित. भुयारी मेट्रोची रात्रभर सेवा. मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. 31sta आनंद लुटा मनसोक्त. बेस्ट तसेच रेल्वेकडून मध्यरात्री खास अतिरिक्त सेवांचं आयोजन. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना. वर्षाचा शेवट गोड. श्रीलंकेचा सुपडा साप. टीम इंडियाचा 5-0 दमदार मालिका विजय.